20,000 डाऊन पेमेंटला गाडी 2,80,000 रुपये, 50,000 रुपये, 10 ते 11,000 रुपये, 4,80,000, 1,20,000 रुपये, त्याला 30 ते 40,000 रुपये. तर स्वागत आहे मित्रांनो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा पार्ट 2 असणार आहे आपला शौर्य मोटर्स या ठिकाणी. हरीश सर, मागच्या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा बोलेरो पिकअप 6 टायर असेल, 10.5 टनाच्या गाड्या आणि अशोक लेलँड दोस्त मला वाटतं आपण दाखवले बरोबर. आता आजच्या पार्ट मध्ये काय आहे, जसे मागण्या भरपूर आहेत व्यवसाय गाड्यांच्या. तर आता छोट्या गाड्यांमध्ये आपल्याकडे कॅरी आहे, कॅरीचा इंट्रा आहे, मेगा एक्सेल आहे, त्यानंतर छोटा हत्ती आहे, जितो आहे, परत इको आहे कार मध्ये, आणि आपली वॅगनर आहे. प्रायव्हेट कार मध्ये पण असणार आहे. छोटा हत्तीपासून महिंद्रा जितो, इंट्रा वगैरे, ठीक आहे ना. काय स्टार्ट करू, काय पहिली डिटेल? 2021 ची कॅरी असणार, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे, इन्शुरन्स पासून नवीन करून देणार आहे. तर हिची आपण किंमत कोट केलेली आहे 4,80,000 रुपये. तर समोर आल्याच्या नंतर निगोशिएट करून देऊ. आणि क्लोज बॉडी आहे, रेडी पोझिशन मध्ये घ्यायची आणि चालवायची. त्याच्यानंतर पुढची पण एक क्लोज बॉडी मध्ये CB 2021 ची असणार आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी असणार आहे. तर इथे चारी टायर बटन आहे, तिथे इन्शुरन्स पासून संपलेलं आहे, आपण ते नवीन करून देऊ. नवीन करून देणार. त्याची कोट केली आपण 4,80,000 रुपये. तर निगोशिएट करून देऊ. बरं, किती डाऊन पेमेंट लागेल? त्याला 30 ते 40,000 रुपये. 30 ते 40,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला 2021 ची कॅरी सीएनजी, पेट्रोल प्लस सीएनजी, सुपर कॅरी सीएनजी पॅक डबा असणार आहे. 30 ते 40,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून एक कॅरी 2022 ची असणार आहे कॅरी. बरं, ही 22 ची आहे. हा, त्याचं इन्शुरन्स पासून क्लिअर आहे. तर याची आपण कोट केलेली आहे 5 लाख रुपये. तर 4.5 लाखाच्या आसपास लोन होईल. कस्टमरला 30 ते 40,000 रुपये डाऊन पेमेंट आपण गाडी देऊ. ठीक, ऑल महाराष्ट्रात तुम्हाला लोन होईल. त्याच्यानंतर इंट्राकडे आता V10 बरं. तर हिची आपण 2019 ची आहे. तर हिला कमीत कमी डाऊन पेमेंट 10 ते 11,000 रुपये. बरं, 10 ते 11,000 रुपये आपण डाऊन पेमेंट गाडी देणार. त्याची कोट केलेली 3,80,000 रुपये. त्यात पण हा, थोडंफार BS4 मध्ये असणार आहे. बरं, हे BS4 मध्ये 10 ते 11,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला इंट्रा V10. त्यात पण समोर आल्यानंतर निगोशिएबल होईल, थोडंफार मान सन्मान होऊन जाईल. अजून एक आहे पुढची V10, पण कंटेनर बॉडी, क्लोज बॉडी मध्ये. तर ही 2022 ची गाडी असणार आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. कमीत कमी जास्त लोन तुम्हाला करून देऊ. तर ही ते 10 ते 11,000 रुपये डाऊन पेमेंट गाडी देऊ. ठीक, चालेल. त्याच्यानंतर पुढची आहे आता V20. तर ही 2019 ची असणार, सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. तर हिची आपण किंमत कोट केलेली आहे 4,25,000 रुपये. त्याच्या कमीत कमी 3.5 लाख रुपये डाऊन पेमेंटच्या आसपास करू, आणि एक 30-40,000च्या आसपास डाऊन पेमेंट लागेल. ठीक आहे, चालतं. नेक्स्ट आता पुढे आहे थोडंसं प्रायव्हेट सेगमेंट मध्ये 2 गाड्या आहेत. वॅगनर पहिली MS14 पासिंग मध्ये. तर ही 2023 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी, 17,000 किलोमीटर झालेली गाडी. त्याची कोट केलेली आपण 5,50,000 रुपये. तर 5 लाख रुपये लोन करून देऊ, एक 30 ते 40,000 रुपये डाऊन पेमेंट गाडी आपण देऊ. ठीक. इकोवाल्यांची मागणी भरपूर आहे. आता उन्हाळा चालू आहे, समर वेकेशन, लोकांना फिरायला जायचंय, डोमेस्टिक चालवायचंय, जसं पाहिजे तुम्ही यूज करू शकता. तर ही 2022 ची गाडी, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. एक कमीत कमी चाललेली गाडी, 50,000 ते 60,000. तर याचे चारी टायर 50 ते 60% टायर आहेत. तर याच्यावर लोन होईल गाडी आपलं 4.5 ते 4,75,000च्या आसपास. याची आपण कोट केलेली किंमत आहे 1,5 लाख रुपये. तर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आल्याच्या नंतर त्यांना आपण डिस्काउंट द्या, मान सन्मान करा. डाऊन पेमेंट किती लागेल? एक 50,000 रुपये. 50,000 रुपये डाऊन पेमेंट लागेल या गाडीसाठी. ठीक आहे, चालेल. टाटा एस मेगा एक्सेल 2017 ची गाडी असणार आहे. तर याची आपण कोट केलेली आहे किंमत की 2,80,000 रुपये. बरं. तर कमीत कमी डाऊन पेमेंटला ही वीक आपण गाडी त्याला देऊ. इन्शुरन्स पासून सगळं क्लिअर भेटेल, लोन होऊन जाईल, लोन वगैरे होऊन जाईल. 2.5 लाख रुपये लोन होईल. एक 25-30,000 रुपये डाऊन पेमेंट करायची. ठीक. महिंद्रा जितो 2020 ची गाडी असणार आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. त्याची आपण कोट केलेली 3,25,000 रुपये. तर हिचे इन्शुरन्स पासून सगळं क्लिअर भेटेल, एक 2,80,000च्या आसपास लोन करून देऊ. 2018 जितो असणार आहे, 7/16 मध्ये जितो आहे. तर इन्शुरन्स पासून संपलेलं आहे, आपण ते नवीन करून देऊ. तर हिची किंमत कोट केलेली आपण 2,75,000 रुपये. तर 1,60,000च्या आसपास लोन करून देऊ, आणि 30-40,000 रुपये 40,000 रुपये डाऊन पेमेंट. तर समोर आल्याच्या नंतर थोडंफार ठीक आहे, नक्कीच करून द्या. छोटा हत्ती टाटा एस गोल्ड
गोल्ड बरं 2020 गाडी आहे, BS4 मध्ये गाडी आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. तर हिची आपण कोट केलेली किंमत 3,75,000 रुपये. तर समोर आले नेगोशिएबल करून देऊ. एक 3 लाखाच्या आसपास, 3-3.5 लाखाच्या आसपास लोन होईल गाडी. हे बी एक 10 ते 20,000च्या डाऊन पेमेंटला गाडी. ठीक. त्याच्यानंतर पुढची आहे अजून एक टाटा एसटी. एसटी मध्ये मॉडेल आहे, तर 2017चं मॉडेल असणार आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. तर हिच्या एक 2,75,000च्या आसपास लोन होईल. हिची आपण किंमत सांगतो 3 लाख रुपये. बर. तर समोर आले निगोशिएबल करून देऊ. 17चं मॉडेल. 17चं मॉडेल थोडंफार मान सामान 30-40,000 रुपये डाऊन पेमेंट. किती? 31,000च्या आसपास. 30,000च्या आसपास लागेल. ठीक. त्याच्यानंतर आता पुढची आहे टाटा एक्सेल आहे, पण क्लोज बॉडी मध्ये आहे, पॅक डबा. तर ही 2019चं मॉडेल आहे. तर 2019चं मॉडेल, त्याची किंमत आपण कोट केलेली आहे 3 लाख रुपये. तर समोर आल्याच्या नंतर थोडंफार कमी जास्त करून देऊ. योग्य तो मान सामान. हा, त्याच्यावर लोन होईल 2.5च्या आसपास. बरं. 51,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी. डिलिव्हरी व्हॅन आहे. डिलिव्हरी व्हॅन साठी ज्यांना चालवायचं कमर्शियल साठी बेस्ट असणार. बेस्ट. ठीक. त्याच्यानंतर अजून एक आहे पुढची मेगा एक्सेल. ठीक आहे. तर ही 2019 मॉडेल आहे. तर आपण हिची किंमत कोट केलेली आहे 3.5 लाख रुपये. तर हिच्यावर लोन होईल 280-275च्या आसपास. बर. तर पेपर वगैरे सगळं क्लिअर देऊ आपण. तर इन्शुरन्स पासून सगळं क्लिअर वाटणार. योग्य तो मान समान द्या करून, नक्कीच निगोशिएबल करून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर सर प्रायव्हेट मध्ये एक अजून टाटाची आहे. तर टाटा विस्टा इंडिका. तर 2011चं मॉडेल आहे, सेकंड ओनर मध्ये. तर बरेच कस्टमरची गाडी अपेक्षा असते की आपल्या लो बजेटला गाडी पाहिजे. बरोबर. तर कस्टमरची मागणी होती, तर आपण टाटा इंडिको घेऊन आलेलो आहे. तर हिची किंमत कोट केलेली आपण 1,20,000 रुपये. तर समोर आलीचं निगोशिएबल करून देऊ. पेपर वगैरे सगळे क्लिअर करून द्या. 2011ची. 2011ची ठीक. सेकंड ओनर मध्ये.